हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. अंडर 1000 मी काही स्किन केअर प्रोडक्ट्स घेऊन आलेले आहे जे ब्राईट टू बीसाठी यूजफुल आहेत. म्हणजे वेडिंगच्या पहिले त्यांनी त्यांच्या स्किनची केअर घेते वेळेस हे सगळे प्रोडक्ट जर त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये यूज केले आणि त्यांना चांगला रिझल्ट भेटेल. मग त्यांच्या लग्नाच्या एक महिन्या आधीपासून तुम्ही हे सगळं स्टार्ट करायला जर सुरू केलं ना तर याचे रिझल्ट खूप मस्त आहेत. हे मी पर्सनली पण यूज करते आणि मी याच्यातले कॉन्टेंट वगैरे स्टडी केलेले आहेत, रीड केलेले आहेत किंवा गूगल केलेले आहेत. याच्यापासून कुठला पण हार्म नाही. जरी तुमची स्किन कुठल्या याच्यातल्या कॉन्टेंटला जर हार्मफुल असेल किंवा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही ते स्वतः पहिले गूगल करा आणि मगच यूज करा. तर याचे रिझल्ट वगैरे बेस्ट असल्यामुळे मला हे तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं. लग्नाची खरेदी वगैरे करायची असेल तर आपल्याला सारखं मार्केटला जायला लागतं. मग त्याच्यामुळं टॅनिंग, परत ते डस्ट, त्याच्यामुळं आपल्या स्किनची पण काळजी घेणं इतकंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे सगळे प्रोडक्ट्स आपण नाईट केअरमध्ये इन्क्लूड केले आणि यूज करायला स्टार्ट केले तर आपली स्किन तेवढी डॅमेज नाही दिसणार आणि आपल्याला हवी तशी राहील. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले सांगायचं झालं तर मी वेगवेगळे आता ही क्रीम जी आहे ती ग्लायकोसिक्स क्रीम आहे. जर आपल्याला कुठे स्किनवरती डार्क स्पॉट्स वगैरे असतील तर ते या स्किन जर आपण डेली यूज केला पूर्ण महिन्याभरासाठी, म्हणजे एक 10-15 मिनटासाठी आपण लावून ठेवायचं आणि नंतर फेस वॉश करून घ्यायचा. त्याच्यानंतर कोणाला अंडर आईजचे वगैरे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी ही डर्माकोची क्रीम आहे. ही पर्सनली यूज केलेली, ही संपत पण आलेली आहे. तर ही पण आपण स्किन केअरमध्ये इन्क्लूड केलं आणि आपल्याला पाहिजे तो रिझल्ट हवा असेल तर, आणि ही एकदम बजेट फ्रेंडली आहे तर तुम्ही हे यूज करू शकता. तर त्याच्यानंतर काही मॉइश्चरायझर आहेत. मॉइश्चरायझरचे मी 1-2 ऑप्शन ठेवलेले आहेत. तर हे मॉइज म्हणून हे मेडिकेटेड मॉइश्चरायझर आहे. हे एकदम बटरी आहे आणि लाईट वेट आहे. तुम्हाला हे पर्सनली यूज केल्यानंतर समजेल आणि हे रिजनेबल आहे, जास्त रेंजच्या बाहेर वगैरे नाही आहे. तर हे मी ॲज ए कोणाची ड्राय स्किन वगैरे असेल ना तर त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. नंतर ही लिप क्रीम आहे. तर कोणाची लिप्स खूप पिगमेंटेड असतील तर त्यांना जर आपले लिप्सवरची जी डेड स्किन वगैरे रिमूव्ह करण्यासाठी हेल्पफुल आहे. तुम्ही हे रोज रात्री यूज केलं पाहिजे. पण मग ते आपले लिप्सचे, मला हा पर्सनली एक्सपिरियन्स आहे की ही क्रीम खूप बेस्ट आहे लिप्ससाठी. आणि लिप्समध्ये मी अजून एक दुसरं ऑप्शन ठेवलेलं आहे. तर हे आपण ट्यूबमधनं कॉन्टेंट बाहेर येतं मग ते अप्लाय करायचं आहे. आणि दुसरं आहे ना त्याला रोलर वगैरे एक आतल्या साईडने, मी ते ओपन नाही केलेलं आहे. जेव्हा तुम्हाला आवडलं असेल आणि परचेस करायचं असेल तर हे नाव वगैरे दिसते याच्यावरती, हायड्रॉनिक म्हणून काहीतरी नाव आहे. तुम्ही ते कुठल्या पण मेडिकल शॉपमधनं परचेस करू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे मॉइश्चरायझरचं अजून एक ऑप्शन ठेवलेलं आहे. हे एकदम लाईट वेट आणि वॉटर बेस्ड असल्यामुळे ज्यांची स्किन खूपच ऑइली आहे, एक्सेस ऑइल ॲब्झॉर्ब करत असेल स्किनमध्ये, तर तुम्हाला हे बाहेर जातेवेळेस वगैरे तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करू शकतात. हे आणि हे एकदम इझिली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. म्हणून हे माझं फेवरेट मॉइश्चरायझर आहे. ज्यांची स्किन ऑइली आहे, ज्यांना खूप ऑइलचा वगैरे इश्यू होत असेल तर त्यांच्यासाठी हे बेस्ट मॉइश्चरायझर आहे. आणि त्याच्यानंतर हे एक आपलं फेस मास्क आहे. हे पण आपल्याला मेडिकल शॉपमध्ये भेटून जाईल आणि हे एकदम रिजनेबल रेंजचं आहे. याचा इतका क्विक रिझल्ट आहे ना, तुम्ही जर शॉपिंग करून वगैरे आला आहेत आणि तुम्हाला जर खूप टॅनिंग फील होत असेल तर तुम्ही हे अप्लाय करू शकता, लावू शकता. 10-15 मिनटं किंवा 15-20 मिनटं एखादं अर्धा तास वगैरे ठेवायचं आणि नंतर ते रिमूव्ह करून फेस वॉश करून घ्यायचा. खूप बेस्ट रिझल्ट आहे. हे तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये मधनं भेटेल. मी इथं नाव आणि कंपनी वगैरे सगळं त्या सॅचेटमधनं तुम्हाला दिसतच असेल. तर लग्न म्हणल्यानंतर नवरीची धावपळ होती आणि त्याच्यामुळं स्किन डॅमेज होती. आपला फेस पाहिजे तसं आपल्याला राहत नाही. मग त्याच्यामुळं म्हणलं की बाबा चला स्किन केअर प्रोडक्ट थोडेसे शेअर करूया जे नवरीला पण यूजफुल असतील आणि मेकअपच्या वेळी पण त्यांची स्किन एकदम फ्लॉलेस असेल. स्किन पाहिजे, जेणेकरून आपल्याला जर फ्लॉलेस मेकअप पाहिजे असेल तर फ्लॉलेस स्किन असणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणून मला हे सगळे प्रोडक्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचे होते. याचं नाव आणि याचं प्राईस वगैरे तर मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे. तरी अजून कुठली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता किंवा याचं स्क्रीनशॉट वगैरे घेऊन तुम्हाला जर मेडिकल शॉपमध्ये दाखवून तुम्ही हे परचेस करू शकतात. तर मला इतकंच सांगायचं होतं याच्यातून की स्किनची काळजी घेणं हे ब्रायडल मेकअपच्या पहिले खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 1 महिन्याभरापासून तुमच्या स्किनची केअर करायला स्टार्ट करा आणि असे वेगवेगळे प्रोडक्ट किंवा तुमचे अजून कुठले पर्सनल यूजचे प्रोडक्ट्स असतील किंवा तुम्हाला अजून डर्मो विजिट वगैरे करून जर तुमच्या स्किनची केअर करायची असेल तर ते वेल अँड गुड आहे.